तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं आता धरण बघायला केवढं पाणी आहे ते. आपले भाऊ पण सोबतच आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस पण असं झिमझिम चालत आहे, पाण्याचा फवारा येते. तर मित्रांनो आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पण जाऊ आता धरणाच्या दिशेने. तर मित्रांनो आपण धरणाच्या जवळ आलेलो आहे. इथं धरण आहे, छोटंसं धरण आहे. पाणी बचतीसाठी बनवलेलं आहे ते. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, धरण पूर्ण असं भरलेलं आहे. छोटंसं धरण आहे पण खोल खूपच आहे तो. पाण्याची पातळी पण खूपच आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण भरलेलं आहे. आपल्याला इथं मस्त छोटंसं वॉटरफॉल दिसत आहे. आपण त्या वॉटरफॉलच्या ठिकाणी जाऊ. आपला भाऊ जाते त्या दिशेने. छोटंसं आहे पण बघायला खूपच छान वाटत आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, असे छोटे छोटे वॉटरफॉल. कसं सुंदर पाणी वाहत आहे. पूर्ण तिकडून असं डोंगरातून पाणी येत आहे. धरण पण पूर्ण भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आपल्या भावाचा प्लॅन झालेला आहे, त्याच्यात उडी घेऊ पाण्यामध्ये, मस्त अंघोळ करू. पण आपण नाही करू शकत कारण की थोडंसं असं घाण पाणी आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, तब्येत पण बिघडू शकते. आपल्याला तब्येतीची पण काळजी घ्यावी लागेल. मासे पण चढून आलेले असतील नदीच्या दिशेहून. मित्रांनो बघू शकता पूर्ण पाणी भरलेले आहे. आपला भाऊ मस्त चालत आहे वरच्या कोपऱ्याहून. मित्रांनो आपले ब्लॉग असेच कंटिन्यू बघत राहा. तुमच्याकडे मी नवीन ब्लॉग पोचवण्याचा प्रयत्न करील. फक्त आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो त्या दिवशी खूपच पाणी भरलेलं होतं, ज्या दिवशी पाणी येत होतं आज, कारण की पाणी त्याच्यामुळं पातळी थोडीशी कमी झालेली आहे. नाहीतर इथपर्यंत पाणी आलेलं होतं भावाच्या पायाजवळपर्यंत. सुंदर असं व्ह्यू आहे, बघू शकता. तर मित्रांनो आपले ब्लॉग कसं काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.